तुम्ही आता सांगितलत, की एमर्जन्सीमध्ये सुद्धा ताप सहज लगेच उतरू शकतो. ओके. समजा मला आता सर्दी किंवा ताप आलाय, मी गेलो मेडिकलमध्ये, की मला तापाची गोळी द्या. ते हं. लगेच ॲलोपॅथीची गोळी देतात. राइट. तसं होमिओपॅथीचं सहज औषध मिळू शकतं का? हो, आता होमिओपॅथिक फार्मसीज खूप ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत. ओके. सो तुम्हाला अशी होमिओपॅथिक मेडिसिन्स मिळू शकतात. पण कॉमनली काही मेडिसिन्स आहेत ती वापरली जातात. हां, जसं की आता मी 2-3 औषधं सांगेल. हां, लहान मुलगा घाबरलाय किंवा गार वाऱ्यामध्ये प्रवास झालाय, हां. ट्रॅव्हलिंग झालंय आणि खूप हाय टेम्परेचर आलंय, तर अशा केसेसमध्ये ॲकोनेट 200 हे मेडिसिन्स तुम्ही जाऊन घेऊन येऊ शकता. ते तुम्हाला ओके. 3 दिवस द्यायचे, सकाळ, दुपार, संध्याकाळ. असंच जर व्हायरल असेल, ओके. तर घशामध्ये खवखवणं, हां, नाकामध्ये चुरचुर होणं, ताप आलाय, कणकण आहे, वीकनेस आहे, तहान हां. लागतीये. आर्सेनिक अल्बम 200 घेऊन यायचं. 4 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्यायच्या. तुम्ही 3 दिवसात बरे ओके. होता सर. ताप तर तुमचा इमिजिएट उतरतो. पण काही केसेसमध्ये पर्सनलाइज हिस्ट्रीची गरज असते. जसं की हां. 7-7 दिवस ताप उतरत नाहीये. मग अशा ओके, केसेसमध्ये तुमचा ताप कशामुळे येतो ते ब्लड इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. तो ओके, टायफॉइड आहे का? मलेरिया आहे का? डेंग्यू आहे का? स्टमक इन्फेक्शन आहे का? ओके. निमोनिया आहे का? आणि मग ह्याचं कारण बघून त्यानुसार औषधांचं सिलेक्शन होतं.